Welcome, dear students. JRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we are studying about organic farming part second. In this short unit, we are studying different requirement of organic farming. ऑर्गॅनिक फार्मिंगचं डिफरंट रिक्वायरमेंट आपण मागील लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग पार्ट थर्ड, components of organic farming, advantages and disadvantages of organic farming. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण ऑर्गॅनिक फार्मिंग मधले त्या ठिकाणी कॉम्पोनंट्स, त्याचे वेगवेगळे जे कॉम्पोनंट्स आहेत म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये वापरले जाणाऱ्या वेगवेगळ्या ज्या एंटरप्राइज आहेत किंवा वेगवेगळ्या जे कॉम्पोनंट्स आपण म्हणतो त्यामध्ये मग काही मॅनेजमेंटच्या गोष्टी असतील, काही खतं असतील, काही औषधं असतील, त्याला आपण कॉम्पोनंट्स असं म्हणतो जे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपण त्याचा वापर करतो. त्यामध्ये या ठिकाणी पिक्चर्सच्या मार्फत या ठिकाणी काही कॉम्पोनंट्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये फर्स्ट बायोलॉजिकल मॅनेजमेंट सिस्टीम. तर पूर्णपणे या ठिकाणी आपण बायोलॉजिकली ज्या गोष्टी आहेत त्या आपण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये वापरायच्या आहेत. तर यामध्ये आपण बायोलॉजिकली मॅनेजमेंट करतो, नैसर्गिकरित्या किंवा जैविक जी उत्पादनं आहेत त्यांचा वापर करून आपण ही सेंद्रिय शेती करत असतो. देन ॲनिमल हजबंड्री. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये महत्वाचा जो कॉम्पोनंट आहे ॲनिमल हजबंड्री, त्या ठिकाणी जनावर पाळणं आवश्यक आहे तरच आपल्याला त्या ठिकाणी शेणखत उपलब्ध होईल. देन बायो फर्टिलायझर्स. जे बायो फर्टिलायझर्स आहेत, जे जैविक खतं आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये काही बॅक्टेरियांचा वापर करून खतं तयार केली जातात आणि त्याचा वापर आपण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये केला जातो. देन मॅन्युअर्स. मॅन्युअर्स मध्ये आपण या ठिकाणी शेणखत म्हणतो. शेणखताचा वापर या ठिकाणी चांगलं कुजवलेलं शेणखत ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये वापरलं जातं. देन व्हर्मी कंपोस्ट. व्हर्मी कंपोस्ट म्हणजे काय? व्हर्मी म्हणजे गांडूळ आणि कंपोस्ट म्हणजे खत, गांडूळ खत. व्हर्मी कंपोस्ट म्हणजे काय? गांडूळ खत. तर प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळतील, मॅन्युअर्स, व्हर्मी कंपोस्ट कशा पद्धतीनं आपण तयार करतो. देन ग्रीन लीफ मॅन्युअर. ग्रीन लीफ मॅन्युअर म्हणजे काय? तर जी हिरवी झाडं आहेत त्यामध्ये मग गिरीपुष्प आहे, त्यानंतर सनहेम, धेंचा. तर ही जी हिरवी झाडं आहेत त्यांची पानं आपण खत म्हणून वापरतो. ती पानं आपण शेतात टाकतो किंवा शेतात त्यांची उगवण करून फ्लावरिंग येण्याच्या अवस्थेमध्ये किंवा आल्यानंतर त्याचं त्या ठिकाणी डिकम्पोजिशन आपण आपल्या शेतामध्ये करतो, त्याला आपण ग्रीन लीफ मॅन्युअर म्हणतो. त्यापासून खत जमिनीमध्ये ऍड होतं. देन क्रॉप रोटेशन. पुढचं कॉम्पोनंट क्रॉप रोटेशन. आता क्रॉप रोटेशन म्हणजे काय? तर पिकांची फेरपालट. मराठीमध्ये आपण त्याला पिकांची फेरपालट असं म्हणतो. तर एकामागून एक आपण पिकं घेत असतो एक वर्षामध्ये. ती घेत असताना आपण त्या पिकांमध्ये सिरियल म्हणजे धान्य पिकं, पल्सेस म्हणजे डाळ वर्गीय पिकं, ऑइल सीड म्हणजे तेल वर्गीय पिकं, अशी पिकं आपण एकामागून एक त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या जमिनीची जी सॉइल हेल्थ आहे, जमिनीचं जे आरोग्य आहे, ते आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहतं. तर कॉम्पोनंट्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग या ठिकाणी आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. या ठिकाणी त्याची लिस्ट आहे. कॉम्पोनंट्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग: बायोलॉजिकल मॅनेजमेंट, वर्मी कंपोस्ट, ग्रीन मॅन्युअर्स, ऑर्गॅनिक मॅन्युअर्स, बायो फर्टिलायझर, क्रॉप रोटेशन अँड ॲनिमल हजबंड्री. तर हे 7 कॉम्पोनंट्स या ठिकाणी दिलेले आहेत.
तर ऑर्गॅनिक मॅन्युअर्स विच इन्क्लूड्स FYM, बायोगॅस, स्लरी, कंपोस्ट अँड बायोफर्टिलायझर. तर या ठिकाणी आता ऑर्गॅनिक मॅन्युअर्स म्हणजे सेंद्रिय खते जी आहेत तर ती कुठली कुठली आहेत. त्यामध्ये FYM ला आपण फार्म यार्ड मॅन्युअर, FYM म्हणजे काय, फार्म यार्ड मॅन्युअर हा त्याचा लॉंग फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्म FYM. कारण बऱ्याच जणांना कळत नाही FYM म्हणजे काय इथं लिहिलेलं आहे, किंवा पुस्तकामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी FYM विचारलं जातं. तर फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजे शेतामध्ये तयार केलेलं आपण ते खत आहे. तर ते कसं करतात, तर शेणाचा वापर करून त्यामध्ये काडी कचरा वगैरे शेतातला राहिलेला मिक्स केला जातो. त्यानंतर तो चांगला कुजवून घेतला जातो, 1-1.5 महिन्यानं ते त्या ठिकाणी तयार होतं. या ठिकाणी FYM चे जे खत आहे ते या ठिकाणी तयार केलेलं आहे. देन बायोगॅस स्लरी म्हणजे काय, तर बायोगॅस निर्मिती बऱ्याच जणांनी पाहिलं असेल, किंवा आपल्या गावामध्ये कुठेतरी कुणाच्या तरी घरी त्या ठिकाणी बायोगॅसचा तो प्लांट तिथं असतो. तर त्या ठिकाणी जी स्लरी तयार होते, बायोगॅस तयार झाल्यानंतर जी स्लरी त्याची उरते, ती स्लरी त्या ठिकाणी खत म्हणून वापरली जाते. त्यानंतर कंपोस्ट म्हणजे काय आहे, तर FYM चाच पुढचा टप्पा आहे. FYM मध्ये काही बॅक्टेरिया त्या ठिकाणी सोडले जातात, बॅक्टेरियाची पावडर त्या ठिकाणी मिक्स केली जाते खतामध्ये, आणि त्याची कुजवणूक करण्याची जी प्रक्रिया आहे ती बॅक्टेरिया करतात, आणि त्यापासून चांगल्या प्रतीचं कंपोस्ट खत आपल्याला मिळतं. देन बायोफर्टिलायझर, पुढचा जो ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे तो बायोफर्टिलायझर. तर बायोफर्टिलायझरचा वापर जो आहे, तर त्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत, बॅक्टेरियाचं इनॉक्युलम त्या ठिकाणी तयार केलं जातं, आणि त्याचे पॅकेट्स तयार केले जातात, आणि ते त्या पॅकेट्समध्ये जे मटेरियल आहे त्याला आपण कल्चर असं म्हणतो, त्याला आपण बॅक्टेरियल कल्चर असं म्हणतो. आणि ते कल्चर आपण शेणखतामध्ये मिक्स करतो, किंवा डायरेक्ट पिकांच्या बियाण्यांना वगैरे चोळण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मग त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत बायोफर्टिलायझर मध्ये. मग नायट्रोजन फिक्सिंग बायोफर्टिलायझर्स, फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बायोफर्टिलायझर्स असे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा वापर केला जातो. या ठिकाणी पिक्चर मध्ये एक पॅकेटचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. बायोफर्टिलायझर तरुवर्धक, त्याला आपण तरुवर्धक असं त्याचं ट्रेड नेम आहे. त्याच्यामध्ये फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत. फसलों का जैविक उपचार, कम लागत में ज्यादा पैदावार म्हणजे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन. सिंटेल कंपनीचं ते उत्पादन आहे फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया. एक उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं. देन नॉन केमिकल अँड वीड कंट्रोल मेजर. पुढची आहे नॉन केमिकल अँड वीड कंट्रोल मेजर्स. तर आपल्याला आता केमिकल न वापरता तण त्या ठिकाणी आपल्या शेतातली कमी करायची आहेत, किंवा त्यांचा समूळ नाश करायचा आहे, तर आपण वीड कंट्रोल मेजर्स असं म्हणतो. नॉन केमिकल अँड वीड कंट्रोल मेजर्स. ऑल फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल मेथड्स आर फॉलोड टू रिड्यूस द वीड विदाउट द यूज ऑफ हर्बिसाइड. तर हर्बिसाइड्सचा वापर न करता, म्हणजे तणनाशकांचा वापर न करता आपल्याला फिजिकल, मेकॅनिकल आणि बायोलॉजिकल मेथडचा वापर करू, म्हणजे काही भौतिक, मेकॅनिकल म्हणजे अवजारं वापरून, आणि बायोलॉजिकल म्हणजे काय, जैविक काही घटक वापरून त्या ठिकाणी आपण तणांचा बंदोबस्त करायचा आहे. अप्लाय इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट IWM टेक्निक्स विच इन्क्लूड्स मॉनिटरिंग वीड्स. आता IWM म्हणजे काय, तर इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट म्हणजे सर्वसमावेशक त्या ठिकाणी तण व्यवस्थापन असं त्याला म्हणतो, इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट IWM. मग त्यामध्ये मॉनिटरिंग वीडचं आपण सुरुवातीला मॉनिटरिंग करायचं, कुठल्या भागामध्ये किती वीड आलेले आहेत, कुठल्या जातीचे आहेत. देन यूज इकॉलॉजिकल, बायोलॉजिकल आणि टेक्निकल मेथड्स. मग त्यामध्ये आपण इकॉलॉजिकल मेथड वापरायची आहे. देन बायोलॉजिकल मेथड आणि बायोटेक्निकल मेथडचा वापर करायचा. देन हायर प्लांट पॉप्युलेशन,
बॅलन्स्ड न्यूट्रिशन अँड इंटरक्रॉपिंग, रिले क्रॉपिंग, मिक्स्ड क्रॉपिंग त्या ठिकाणी वापरायचे आहे. मग त्यामध्ये प्लांट पॉप्युलेशन योग्य ठेवायचं आहे, बॅलन्स्ड न्यूट्रिशन द्यायचं आहे. बॅलन्स्ड न्यूट्रिशन मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस वगैरे ह्यांचं जे डोसेस आहेत, जे ऑर्गॅनिक आपण देणार आहे त्याचा बॅलन्स्ड डोस द्यायचा आहे. देन इंटरक्रॉपिंग, त्यामध्ये आपण इंटरक्रॉपिंग केल्यानंतर तण त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. देन रिले क्रॉपिंग, रिले क्रॉपिंग म्हणजे काय तर ग्रोईंग क्रॉप व्हेन प्रिव्हियस क्रॉप इन हार्वेस्टिंग स्टेज, म्हणजे आधीचं क्रॉप हार्वेस्टिंग स्टेजला आलेला आहे त्याच वेळेस सोईंग नेक्स्ट क्रॉप, आपण पुढचं क्रॉप त्या ठिकाणी लावायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी कॉटनचं क्रॉप हार्वेस्टिंगला आलेलं आहे किंवा त्याची आपण पूर्ण काढणी करणार आहे, मग त्या जागी लगेच तुरीचं त्या ठिकाणी किंवा ग्राउंडनट असे जी क्रॉप आहेत ती त्या ठिकाणी आपण लावायची आहे, त्याला आपण रिले क्रॉपिंग असं म्हणतो. देन मिक्स्ड क्रॉपिंग, मिक्स्ड क्रॉपिंग म्हणजे ग्रोईंग 2 or more क्रॉप्स इन सेम फील्ड, एकाच फील्ड मध्ये आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रॉप्स त्या ठिकाणी लावायचे आहे, त्याला आपण मिक्स्ड क्रॉपिंग असं म्हणतो. मग अशा क्रॉपिंग मध्ये वीड त्या ठिकाणी जास्त उगत नाही, कारण त्यांना उगण्यासाठी जागाच राहत नाही किंवा जरी उगले तरी त्यांची वाढ खुंटते आणि ते मरून जातात. देन इकॉलॉजिकल मॅनेजमेंट म्हणजेच कल्चरल वीड कंट्रोल. कल्चरल वीड कंट्रोल जे आहे मग त्यामध्ये प्लाविंग, क्रॉप रोटेशन, इंटरक्रॉपिंग, सॉइल सोलरायझेशन, पडलिंग आर व्हेरी इफेक्टिव्ह फॉर वीड कंट्रोल. तर यामध्ये आता आपण इकॉलॉजिकल मेथड जे आहेत मग त्यामध्ये कल्चरल वीड कंट्रोल मेथड, मग त्यामध्ये प्लाविंग, प्लाविंग म्हणजे काय तर नांगरणी करणे. शेतामध्ये आपण योग्य त्या ठिकाणी नांगरणी करायची आहे, जेणेकरून जे वीड उगलेले आहेत हरळी, लवाळा वगैरे असे वीड्स त्या ठिकाणी डिस्पोज होतात आणि सूर्याच्या तीव्रतेमुळे ते नष्ट होतात. देन क्रॉप रोटेशन, क्रॉप रोटेशन मग असे तुम्हाला सांगितलं की एकामागून एक आपण एका वर्षामध्ये क्रॉप घेतो, ते घेत असताना आपण कुठले क्रॉप घेतले पाहिजेत जेणेकरून वीडचा त्या ठिकाणी कंट्रोल होईल. देन इंटरक्रॉपिंग, मिक्स्ड क्रॉपिंग आणि इंटरक्रॉपिंग हे दोन्ही कन्सेप्ट सारखे आहेत. इंटरक्रॉपिंग मध्ये आपण ग्रोईंग 2 or more क्रॉप विथ स्पेसिफिक रो अरेंजमेंट, त्याची स्पेसिफिक रो अरेंजमेंट असते आणि मिक्स्ड क्रॉपिंग मध्ये रो अरेंजमेंट नसते. देन सॉइल सोलरायझेशन, सॉइल सोलरायझेशन म्हणजे काय जमिनीचं तापमान त्या ठिकाणी आपण वाढवायचं आहे. मग ते कसं वाढवणार तर त्या ठिकाणी मल्चिंग, मल्चिंग केलं जातं. मल्चिंग केल्यामुळं आपण सॉइलचं टेम्परेचर 3 ते 5 डिग्री सेल्सिअसनं जे नॉर्मल टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा ते वाढवू शकतो. आणि टेम्परेचर वाढल्यामुळे काय तर वीडच्या जे सीड्स असतात जमिनीमध्ये ते त्या ठिकाणी डाय होतात किंवा जे तण उगलेली आहेत इमर्जन्स झालेला आहे असे वीड्स त्या ठिकाणी मल्चिंग असल्यामुळे पॉलिथिन वगैरे तर त्यामुळे ते डाय होतात. कारण पॉलिथिन मल्चिंगचा जो यूज आहे तो कशासाठी केला जातो तर जमिनीमधलं बाष्प बाहेर जाऊ नये आणि जमिनीचं टेम्परेचर त्या ठिकाणी मेंटेन राहावं आणि तणांचा बंदोबस्त व्हावा यासाठी मल्चिंग केलं जातं. देन पडलिंग, पडलिंग म्हणजे काय तर चिखलणी, आपण ती भात शेतीमध्ये करतो, पॅडी कल्टिवेशन मध्ये केली जाते पडलिंग. तर या पडलिंग ऑपरेशन मध्ये त्या ठिकाणी तणांचा बंदोबस्त केला जातो. तर व्हेरी इफेक्टिव्ह फॉर वीड कंट्रोल, हे जे ऑपरेशन्स आहेत कल्चरल हे व्हेरी इफेक्टिव्ह फॉर वीड कंट्रोल. प्लाविंग, क्रॉप रोटेशन, इंटरक्रॉपिंग, सॉइल सोलरायझेशन, पडलिंग. देन crop rotation which are very effective against weeds in pulses crop rotation with cereal crop. तर क्रॉप रोटेशन मध्ये आपण या ठिकाणी पल्स क्रॉप जे आहेत म्हणजे डाळ वर्गीय पिकं जी आहेत ती सिरियल्स क्रॉप बरोबर रोटेशन मध्ये घ्यायची आहेत. सिरियल्स म्हणजे काय धान्य पिकं, तर याच्यामध्ये आपण रोटेशन मध्ये ती घ्यायची आहेत जेणेकरून वीडचा त्या ठिकाणी आपल्याला बंदोबस्त करता येईल. देन बायोलॉजिकल वीड कंट्रोल, पुढची मेथड आहे वीड कंट्रोल साठी बायोलॉजिकल वीड कंट्रोल. बायोलॉजिकल वीड कंट्रोल इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ इन्सेक्ट, पॅथोजन्स, फिश अँड स्नेल. मग त्यामध्ये आपण काही कीटक वापरून तणांचा बंदोबस्त करू शकतो, कारण काही कीटक
गवत खातात. देन पॅथोजन्स, काही पॅथोजन्स आहेत जे वीड्सला डिसीज निर्माण करतात आणि तो डिसीज त्या वीडचा नाश करतो. देन फिश अँड स्नेल्स, काही मासे आहेत की जे गवत खाण्याचं काम करतात. आणि स्नेल्स मध्ये काही सरपटणारे प्राणी आहेत, म्हणजे त्यामध्ये गोगलगाई वगैरे आपण म्हणतो. देन in biological control method it is not possible to eradicate weeds but weed population can be reached. तर बायोलॉजिकल मेथड मध्ये आपण सर्व वीड त्या ठिकाणी कंट्रोल करू शकत नाही, परंतु काही प्रमाणात त्या ठिकाणी त्याचं पॉप्युलेशन आपण कमी करतो. त्यामध्ये मग फर्स्ट इन्सेक्ट. आता आपण इन्सेक्ट कुठले कुठले आहेत ते आपण पाहूयात आणि कुठले वीड ते कंट्रोल करतात. In Australia, Lantana camera was controlled by two beetles, Octotoma scabripenis, Actotoma scabripenis and Europlata giraldi. हे दोन जे बीटल्स आहेत, बीटल्स म्हणजे या ठिकाणी आता तुम्ही शेतात वगैरे गेल्यानंतर तुम्हाला बीटल्स दिसतील. बीटल्स कसे असतात तर त्या ठिकाणी तुम्ही छोटेसे रंगीत जे किडे असतात त्याला आपण बीटल्स असं म्हणतो. ते बीटल्स त्या ठिकाणी लॅन्टेना कॅमेरा म्हणजे काय, हे वीड आपल्याकडे आहे. लॅन्टेना कॅमेरा म्हणजे काय, तर टणटणीचं जे झाड आहे त्याला त्याचं जे बॉटनिकल नेम आहे ते लॅन्टेना कॅमेरा आहे. ते कंट्रोल करण्यासाठी हे दोन बीटल आपण वापरतो. देन प्रिकली पेअर वीड, त्याला अपोन्शिया स्पीसीज असं म्हणतो. प्रिकली पेअर वीड एक तणाचं नाव आहे, तर अपोन्शिया स्पीसीज सुद्धा म्हणतात त्याला. वॉज कंट्रोल्ड इन इंडिया बाय डॅक्टिलोपियस टोमेंटोसस, अ स्केल इन्सेक्ट. डॅक्टिलोपियस टोमेंटोसस अ स्केल इन्सेक्ट आहे हा स्केल इन्सेक्ट आपण प्रिकली पेअर वीड कंट्रोल करण्यासाठी आपण वापरू शकतो. शक्यतो तुम्हाला या ठिकाणी परीक्षांमध्ये याचं नाव वगैरे शक्यतो विचारत नाहीत. कॉमन नाव जरी तुम्ही लिहिली, स्केल इन्सेक्ट, त्यानंतर बीटल्स, असं त्या ठिकाणी लिहिलं तरी तुम्ही चालू शकतो. परंतु पुढे भविष्याच्या दृष्टीने एमपीएससी यूपीएससी ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो आणि यांची जी सायंटिफिक नावं आहेत तर ती सायंटिफिक नावं त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये ठेवली जातात. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही हे लक्षात ठेवा. देन ॲलिगेटर वीड, अल्टरनॅथ्रा फायलोझेरॉइडिस. तर हे ॲलिगेटर वीड जे आहे विच इज अन ॲक्वेटिक वीड, हे ॲक्वेटिक वीड आहे म्हणजे पाण्यामध्ये येणारं वीड आहे. वॉज कंट्रोल्ड बाय ॲगिस्टिलेस हायग्रोफायला. ॲगिस्टिलेस हायग्रोफायला म्हणजे फ्लिया बीटल. फ्लिया बीटल जो आहे इन्सेक्ट आहे, तर हा काय करतो, ॲलिगेटर वीड खाण्याचं काम करतो आणि हे ॲक्वेटिक वीड आहे म्हणजे पाण्यामध्ये येणारं वीड आहे. देन फिश, कॉमन कार्प अँड चायनीज कार्प कंट्रोल ॲक्वेटिक वीड्स. आता कॉमन कार्प म्हणजे एक मासा आहे किंवा चायनीज कार्प त्याला म्हणतात. तर हे दोघे जे आहेत तर ते त्या ठिकाणी ॲक्वेटिक वीड खाण्याचं काम करतात समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये वगैरे जिथं पाणी साठलेलं आहे तिथं हे फिश गवत खाण्याचं काम करतात. देन मॅमल्स, मॅमल्स म्हणजे काय, एक समुद्री जीव आहे. मॅन्टी अँड सी काऊ, समुद्र गायी त्याला म्हणतात किंवा मॅन्टी. कंट्रोल वॉटर हायशॅन्थ वीड. आता वॉटर हायशॅन्थ जे आहे त्याला आपण पाण्यामध्ये येणारं वीड आहे वॉटर हायशॅन्थ, तर हे वीड खाण्याचं काम मॅन्टी अँड सी काऊ करतात. देन स्नेल्स, गोगलगाईज, Marisa species and other freshwater snails feed on submerged weeds like cottontail and algae. Cottontail आणि algae खाण्याचं काम ह्या स्नेल्स करतात, Marisa species and other freshwater snails. Then fungi, water hyacinth can be controlled, Rhizoctina blight. आता ही फंजाय आहे, रायझोक्टिना ब्लाइट हे फंगसचं नाव आहे. ही फंगस वॉटर हायशॅन्थ वरती वाढते आणि पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी वॉटर हायशॅन्थ डॅमेज करण्याचं काम करते. देन माइट,
स्पायडर माइट म्हणजे एक कोळीचा प्रकार आहे. माइट्स म्हणजे काय, कोळी. त्याला आपण 6 पाय असतात. स्पायडर माइट इज फाउंड टू बी युजफुल इन कंट्रोलिंग प्रिकली पियर वीड. स्पायडर माइट जे आहेत तर ते युजफुल फॉर कंट्रोलिंग प्रिकली पियर. प्रिकली पियर नावाचं जे वीड आहे ते कंट्रोल करण्यासाठी माइट्सचा वापर करतो. देन प्लांट काउपी सोन इन बिटवीन जवार रोज रिड्यूस द ग्रोथ ऑफ वीड्स. प्लांट मध्ये काउपीचा जर वापर केला आपण, काउपी म्हणजे काय, चवळी. चवळीचं पीक आपण ज्वारीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेतलं तर त्या ठिकाणी वीड उगत नाहीत, कारण चवळीची पानं मोठी असतात. चवळी जमिनीवरती पसरते आणि पसरल्यामुळे तणांना उगण्यासाठी त्या ठिकाणी जागाच राहत नाही, त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही आणि ऑटोमॅटिकली जी तण उगतात म्हणजे वीड जे उगतात ते त्या ठिकाणी मरून जातात. देन फिजिकल मेकॅनिकल मेथड ऑफ वीड कंट्रोल. त्यानंतर फिजिकल आणि मेकॅनिकल मेथड ऑफ वीड कंट्रोल मध्ये शॉर्ट मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, जास्त खोलामध्ये आपण त्याच्यामध्ये जाणार नाही. मग त्यामध्ये हँड बिडिंग म्हणजे हाताने खुरपणी करणे, होईंग म्हणजे कोळपणी करणे, डिगिंग म्हणजे डायरेक्ट उपटून आपण त्या ठिकाणी वीड काढायचे आहे. देन मुव्हिंग म्हणजे कटिंग. आता या ठिकाणी मूव्हर वगैरे आलेले आहेत बरेचसे, तर त्यामध्ये मग काही जे कटर्स अवेलेबल आहेत त्या कटरचा वापर करून आपण वीडचा कंट्रोल करू शकतो. देन चेनिंग. आता चेनिंग जे ऑपरेशन आहे ते शक्यतो नदी, नाले, ओढे किंवा सबमर्ज्ड फील्ड असेल ज्या ठिकाणी पाणी साठतं अशा ठिकाणी चेनिंगचा वापर करतात. आता यामध्ये चेन त्या नदीमधनं वगैरे ओढ्यामधनं फिरवतात आणि वीड्स त्या ठिकाणी ओढून घेतात, गोळा करून घेतात. त्यांची जी वेल उगलेले असतात वीडचे, ते वेल चेनिंगच्या याच्यातनं काढून घेतात. देन फ्लडिंग. फ्लडिंग मध्ये पाणी साठवून ठेवलं जातं शेतामध्ये, जेणेकरून जे वीड उगलेले आहेत ते पाण्यामध्ये जाऊन मरतील. देन बर्निंग. बर्निंग म्हणजे पेटवलं जातात, काही वीड्स पेटवले जातात शेतामध्ये. देन मल्चिंग. मल्चिंग मध्ये शेतामध्ये आच्छादन आपण करतो आणि त्यामध्ये वीड्सचा कंट्रोल केला जातो. देन इंटरकल्टिवेशन. इंटरकल्टिवेशन मध्ये आपण त्या ठिकाणी काही मशागतीची कामं करतो, म्हणजे पिकांना भर देणे, सायकल कोळप्याचा वापर करून खुरपणी करणे, अशी जी ऑपरेशन आहेत त्याला आपण इंटर कल्टिवेशन असं म्हणतो. देन कटिंग अँड अपरूटिंग. त्यामध्ये काही जे वीड्स असतात त्याचं आपण कटिंग करतो, अपरूटिंग करतो किंवा उपटून काढतो. तर असे जे मेथड्स आहेत त्याला आपण फिजिकल मेकॅनिकल मेथड ऑफ वीड कंट्रोल असं म्हणतो. देन नेक्स्ट मेरिट्स और ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. तर याच्यामधला आता पुढचा जो आपला पार्ट आहे त्यामध्ये मेरिट्स और ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंगचं जे महत्व आहे ते काय आहे किंवा ऍडव्हान्टेजेस मध्ये आपण त्याचे फायदे. ऑर्गॅनिक फार्मिंग enhance long term fertility of soil for high yield and good quality crops. तर ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपल्याला लॉंग टर्म सॉइलची फर्टिलिटी त्या ठिकाणी मिळते, हायर यील्ड त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं, अँड क्वालिटी क्रॉप्स आणि चांगल्या पद्धतीचे क्वालिटी क्रॉप्स आपल्याला मिळू शकतात. देन ऑर्गॅनिक मॅन्युअर सप्लाय ऑल द मायक्रो अँड मॅक्रो एलिमेंट्स रिक्वायर्ड बाय द प्लांट्स. आता ऑर्गॅनिक मॅन्युअर्स मध्ये सर्व त्या ठिकाणी जे अन्नद्रव्य आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, असे जे सगळे मॅक्रो आणि मायक्रो एलिमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी मिळतात. देन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल लाईक बल्क डेन्सिटी, पोरोसिटी, स्ट्रक्चर, टेक्स्चर आर इम्प्रूव्ह. 11वीला आपण पाहिलेलं आहे बल्क डेन्सिटी, पोरोसिटी, स्ट्रक्चर, टेक्स्चर काय आहे ते. तर हे त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये चांगलं राहतं ऑर्गॅनिक फार्मिंग मुळे. देन द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, एरेशन ऑफ सॉइल आर ऑल्सो इन्क्रीज्ड विथ ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट. तर द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, एरेशन ऑफ सॉइल, तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता, एरेशन म्हणजे मातीमध्ये हवा खेळती राहते, also increase with organic matter content.
त्याचबरोबर ऑर्गॅनिक मॅटर जो आहे म्हणजे सेंद्रिय घटक जो आहे जमिनीमधला तो त्या ठिकाणी वाढतो. देन इम्प्रूव्ह केमिकल प्रॉपर्टीज सच ॲज कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, सॉइल पीएच ऑफ सॉइल. त्यानंतर जमिनीमधली जे केमिकल प्रॉपर्टीज आहेत, ज्या रासायनिक जे घटक आहेत ते त्या ठिकाणी वाढतात. मग त्यामध्ये कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, कॅटायन्सची जी देवाणघेवाण आहे ती त्या ठिकाणी वाढते. आणि ही तर नेहमी लक्षात ठेवा, CEC कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ही सॉइल मधली खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. जसं सजीवांमध्ये म्हणजे प्लांट्स मध्ये फोटोसिंथेसिस आहे, देन आणि आपल्या मानवामध्ये आपण श्वास घेतो बाहेर टाकतो ते महत्वाचं आहे. तसंच जमिनीमध्ये कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी त्या लेवलची प्रोसेस आहे, त्यामुळे ही महत्वाचं आहे. तरच त्या ठिकाणी प्लांट्सला न्यूट्रिएंट्स अवेलेबल होतात कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. देन सॉइल पीएच, मातीचं सामू, तर हे त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होतं, वाढतं ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये. देन सॉइल ऑर्गॅनिक कार्बन इज इन्क्रीज. त्याचबरोबर सॉइल ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब जो आहे तो त्या ठिकाणी वाढतो. देन इम्प्रूव्ह बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑफ अर्थवर्म, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये वाढतं. देन प्रोव्हाइड्स मोर हेल्दी अँड न्यूट्रिशनली सुपिरियर फूड्स. त्याचबरोबर ऑर्गॅनिक फार्मिंग मुळे आपल्याला हेल्दी, न्यूट्रिशनली सुपिरियर फूड मटेरियल आपल्याला अवेलेबल होतं. ऑर्गॅनिक फार्मिंग हेल्प्स टू प्रिव्हेंट एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड रिजनरेट इकोसिस्टम. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटल पोल्युशन त्या ठिकाणी प्रिव्हेंट होतं, कारण केमिकलचा भरमसाठ वापर करून त्या ठिकाणी पोल्युशन झालेलं आहे बऱ्यापैकी. त्या ठिकाणी जमिनीची धूप झालेली आहे, जमिनीचा नाश त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे ते एन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल करण्याचं काम ऑर्गॅनिक फार्मिंग करते. देन रिजनरेट इकोसिस्टम, इकोसिस्टम रिजनरेट करण्याचं काम ऑर्गॅनिक फार्मिंग मधनं केलं जातं. देन इट इज लो कॉस्ट फार्मिंग अँड कंट्रोल इरोजन ऑफ सॉइल. त्याचबरोबर ही लो कॉस्ट फार्मिंग आहे. आता लो कॉस्ट फार्मिंग का म्हणतात, कारण FYM वगैरे जे तुम्ही वापरता कंपोस्ट ते तुमच्या घरचंच असतं. शेतातला काडी कचरा वापरून त्याचं खत तयार केलं जातं, ते तुमच्या शेतीमध्ये वापरलं जातं. त्यानंतर इरोजन कंट्रोल होतं, मल्चिंग वगैरे तुम्ही करता, इंटरक्रॉपिंग करता, त्यामुळं माती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जी जाणार आहे पावसाच्या पाण्याबरोबर, वाऱ्याबरोबर, तर ती त्या ठिकाणी थांबते आणि इरोजन त्या ठिकाणी कंट्रोल होतं. इरोजन म्हणजे काय, मातीची धूप होते. देन इट हेल्प्स इन मेंटेनिंग ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन ऍट सस्टेनेबल लेवल. त्याचबरोबर ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन त्या ठिकाणी मेंटेन राहतं, सस्टेनेबल लेवलला त्या ठिकाणी ते आपल्याला मिळतं. देन इट इन्शुअर्स ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. त्याचबरोबर जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं त्या ठिकाणी ऑप्टिमम युटिलायझेशन होतं, म्हणजे योग्य प्रमाणात त्यांचा वापर होतो. म्हणजे नॅचरल रिसोर्सेस कुठले कुठले आहेत, त्यामध्ये जमीन आपली नॅचरल रिसोर्स आहे, जमिनीमध्ये आपले जे काही घटक आहेत ते नॅचरल रिसोर्सेस आहेत. त्याचबरोबर पाणी हे नॅचरल रिसोर्सेस आहे, यांचा वापर आपण योग्य प्रमाणात त्या ठिकाणी करत असतो. देन इट हेल्प्स टू रिड्यूस पेस्ट अँड डिसीज ऑफ क्रॉप्स. त्याचबरोबर पेस्ट अँड डिसीज क्रॉपचे जे आहे तर त्या ठिकाणी रिड्यूस होण्याचं त्या ठिकाणी काम ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये केलं जातं. मग त्यामध्ये बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलचा वापर करून आपण त्या ठिकाणी पेस्ट अँड डिसीज कंट्रोल करतो. देन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक प्रोड्यूस इज कंपॅरेटिव्हली लो. मग अशामुळं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे पूर्ण जो खर्च आहे पीक आपलं घेण्याचा, तर तो त्या ठिकाणी ट्रॅडिशनल तर जी मॉडर्न फार्मिंग आहे तर त्या मॉडर्न फार्मिंग पेक्षा ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपला कंपॅरेटिव्हली त्याचं लो आहे. देन डिमेरिट्स अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. तर ऑर्गॅनिक फार्मिंगचे काही तोटे पण आहेत, फायदे आपण पाहिले, आता आपण तोटे पाहूयात. डिमेरिट्स अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. फर्स्ट, कंपॅरेटिव्हली लो प्रोडक्शन पोटेन्शियल. पहिलं जे डिमेरिट आहे ते काय आहे, कंपॅरेटिव्हली लो प्रोडक्शन
पोटेन्शियल. तर याचं प्रोडक्शन पोटेन्शियल खूप कमी आहे, कमी यील्ड मिळतं बऱ्याच ठिकाणी. देन लॅक ऑफ नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक जी संसाधनं आहेत ती कमी आहेत, खत प्रोडक्शन वगैरे जे आहे तर ते आपल्याला कमी मिळतं, त्यामुळे त्याचा वापर करणं अशक्य होतं. देन मोर टाइम इज रिक्वायर्ड फॉर स्टॅबिलायझेशन, केमिकल फार्मिंग मधनं आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये जाण्यासाठी खूप वेळ जातो, 5-6 वर्ष त्याला लागतात ऑर्गॅनिक फार्म आपल्याला डेव्हलप करण्यासाठी आणि स्टॅबिलाइज करण्यासाठी. देन ऑर्गॅनिक फूड इज मोर एक्सपेन्सिव्ह, जे ऑर्गॅनिक फूड आहे तर ते खूप महाग त्या ठिकाणी मिळतं, त्याचे सीड्स त्या ठिकाणी महाग असतात, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना ते परवडणार नाही. देन ऑर्गॅनिक फार्मिंग कॅनॉट प्रोड्यूस इनफ फूड टू फीड वर्ल्ड पॉप्युलेशन. त्यानंतर याचं शेवटचं डिसएडव्हान्टेजेस काय आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग कॅनॉट प्रोड्यूस इनफ फूड टू फीड वर्ल्ड पॉप्युलेशन. तर ऑर्गॅनिक फार्मिंग आपल्याला पूर्ण वर्ल्डचं जे पॉप्युलेशन आहे त्यांना ती फीड करू शकत नाही, तेवढी धान्य निर्मिती ते करू शकत नाही. तर असे डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंगचे आहेत. तर आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी 11व्या चॅप्टर मधला आपला ऑर्गॅनिक फार्मिंग हा जो चॅप्टर आहे त्यातलं शेवटचं युनिटचा अभ्यास केला. यामध्ये आपण कॉम्पोनंट्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग आपण पाहिले आणि ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंगचा अभ्यास केला आहे. तर आपला आजचं लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे. त्याचबरोबर 11वा चॅप्टर या ठिकाणी आपला संपलेला आहे. धन्यवाद.